नमस्कार. मीडिया भारत न्यूज आणि जिम्माड काव्यसमूह यांच्या वतीनं मी वृषाली विनायक सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण एका कविता संग्रहावर चर्चा करणार आहोत. कवीला या नव्या संग्रहाच्या निमित्तानं सदिच्छा देणार आहोत. हुल बिगुल हा सखाराम डाखोरे यांचा कविता संग्रह नुकताच प्रकाशित झाला. या कविता संग्रहाच्या निमित्तानं आपण आज काही मान्यवर मंडळींशी चर्चा करणार आहोत. आजच्या चर्चेत आपल्या सोबत आहेत सखाराम डाखोरे. सखारामजी, तुमचं मनापासून स्वागत. यासोबतच जवारहून डॉक्टर राहुल पाटील इथे आपल्यासोबत जोडलेले आहेत. राहुल पाटील, आपलंही स्वागत. मुंबई विद्यापीठ मराठी विभाग प्रमुख डॉक्टर विनोद कुमरे सर जोडलेले आहेत. कुमरे सर, तुमचंही स्वागत. आणि शीतल ढगेजी यवतमाळहून इथे आपल्याशी जोडलेले आहेत. शीतल मॅडम, तुमचंही स्वागत. सगळ्याच मान्यवरांचं मनापासून आजच्या चर्चेमध्ये स्वागत करते. हुल बिगुल हा कविता संग्रह चर्चेत आहे आणि त्या निमित्ताने आपण यावर आज मान्यवर मंडळींची मतं घेणार आहोत. खरं तर बिगुल हे युद्धाच्या आरंभी वाजवलं जाणारं वाद्य आहे आणि एक काय म्हणू शकतो, वेदनेचा हुंकार या कवितेमध्ये, या कविता संग्रहामध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि तो एकूणातच आदिवासी वेदनेचा हुंकार आपण म्हणू शकतो. अन्यायाविरुद्ध, शोषणाविरुद्ध जो आवाज उठवणं आहे तो या हुल बिगुल या कविता संग्रहामध्ये असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. मी सर्वात आधी शीतल ढगे यांच्याकडे जाणार आहे. शीतलजी, तुमचं मनापासून स्वागत आहे. आजच तुम्ही या संग्रहावर लिहिलेला आहे. नांदेडमधून प्रकाशित होणाऱ्या एका वर्तमानपत्रात तुमचा लेख प्रकाशित झालेला आहे. काय सांगाल तुम्ही या संग्रहाविषयी? जय तीर्थ सर्वांना. सर्वप्रथम, आदिवासी साहित्य प्रवाहात नव्याने दाखल झालेला हा कविता संग्रह खरंच अत्यंत जाणीवपूर्वक लिहिला गेलेला आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा नुसतं मनोरंजनाचं कार्य न करता समाज जनजागृती करत आहे आणि त्यामुळे मला हा सामाजिक जाणीवेचा बुलंद आवाज असा वाटतो. आणि त्यामुळेच हुल बिगुल या कविता संग्रहाचे आणि प्राध्यापक डॉक्टर सखाराम डाखोरे सरांचे मी मनापासून हार्दिक अभिनंदन करते. तर हुल बिगुल या कविता संग्रहाबद्दल बोलायचे झाले तर भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही आदिवासी समाजाचे जे जीवनमान आहे ते आजही ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत आहे, म्हणजे पूर्व काळापासून चालू आहे त्याच परिस्थितीमध्ये आपल्याला दिसून येते. आणि याची खंत कुठेतरी या हुल बिगुल या काव्य संग्रहात आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर आपण बघतोय की नवीन नवीन रूप धारण करून ही समस्या आपल्या पुढे अजून नवीन रूप धारण करत आहे. म्हणजे पूर्वकाळ आपण इतिहास जर बघितला तर त्या काळामध्ये आपल्याला असं दिसून येते की आधी आपल्याला जंगलसाठी आपल्याला लढा द्यायचं काम होतं आणि उत्कृष्ट रीतीने त्यावेळेस त्या काळामध्ये लढा दिला गेला. आणि नंतरही आता सद्यस्थितीत आपण जे आधुनिक काळ म्हणतोय की त्या आधुनिक काळात सुद्धा जी परिस्थिती आहे त्याचा लढा आज पण आपल्याला देण्याचं गरज दिसून येत आहे. आणि त्यामुळेच आपण असं बघतोय की या कवितेमध्ये जी पहिलीच कविता जी आहे शिकार, तर ह्या शिकार या कविता मध्ये सरांनी असं मांडलेलं आहे की शिकार तर झालीच पाहिजे आहे, पण कुणाची? कारण आपल्याला शत्रू कोण, मित्र कोण हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि त्याच वेळेस जेव्हा कळेल त्याच वेळेस ती योग्य दिशेने आपण लढा देऊ शकतो. आणि त्यामुळे मला ही शिकार ही कविता अत्यंत महत्वाची अशी वाटते. म्हणजे सुरुवात जी कवितेचं आहे की जे विद्रोही रूप धारण करून आपल्या पुढे येताना दिसते. त्यामुळे मला शिकार ही कविता आपल्या समोर सादर करावीशी वाटते. शिकार, आपल्याला त्यांची शिकार करायची आहे. कोयते, तलवारी, तीर, कमठे, लाठ्या काठ्या भाले, तुर्तास जे असेल ते घेऊन या. आपल्याला त्यांची शिकार करायची आहे. कलम करायचे आहेत ते हात, जंगल छाटणारे, जमीन हडपणारे, पाणी पळवणारे, आमच्या योजनांचा मलिदा चाटणारे, बोगसगिरी करून नोकऱ्या लाटणारे. आज आत्ताच कलम करायचे आहेत ते हात, उद्ध्वस्त करायचे आहेत त्यांच्या टोळ्या, देशाबाहेरून आलेल्या हल्लेखोर, दंगलखोर, जातीचं विषारी बीज पेरणाऱ्या, खोट्या धर्माच्या फुशारक्या मारणाऱ्या, काल्पनिक ग्रंथ लिहिणाऱ्या, प्रसार माध्यमातून भूत आणि देवांच्या कथा लादणाऱ्या, आम्हाला काळे बेंद्रे, चपट्या नाकाचे, पापी जीव म्हणणाऱ्या,
कपटी जुलमी अत्याचारी उद्ध्वस्त करायचे आहेत टोळ्या त्यांच्या, नेस्तानाबूत करायचे आहेत त्यांचे सडके मेंदू. शिक्षण व्यवस्था नासवणारे, न्याय व्यवस्था नागवणारे, समाज व्यवस्थेला वाऱ्यावर सोडणारे, अर्थव्यवस्थेचा कणा मोडणारे, स्त्रीवर अबलापण लादणारे, दलितांना गाव कुसाबाहेरचे जखडणारे, आदिवासींना जंगलाच्या काळोखात कोंबणारे, भटक्या विमुक्ताच्या भटकंतीस कारणीभूत ठरणारे, नेस्तानाबूत करायचे आहेत त्यांचे सडके मेंदू. शिकार तर झालीच पाहिजे त्यांची, त्यांच्या सारख्यांची, त्यांच्यासाठी धडपडणाऱ्यांची, आपल्यातल्या दलालांची, हल्लालांची, बडव्यांची, कळवळ बुडव्यांची, पळपुट्यांची, तळवे चाट्यांची, संविधान नाकारणाऱ्यांची, मनुवादी वाद पेरणाऱ्यांची, मानवतावादी मूल्ये पायदळी तुडवणाऱ्यांची शिकार तर झालीच पाहिजे, शिकार तर झालीच पाहिजे. तर शिकार करणे हा आदिवासी समाजाचा म्हणजे ती कुणाला शिकवा लागत नाही शिकार करणे. मात्र या काळात आता गरज आहे की शिकार कुणाची करायची, कारण सावज बदललेला आहे. आपल्याला शिकार करणे गरजेचे आहे आणि मग लढा पण पुढे आपल्याला चालू ठेवणे गरजेचे आहे. तर हाच संदेश घेऊन ही कविता पुढे येते आणि त्यामुळे मला शिकार ही कविता अत्यंत असं वाटते की चळवळीचा केंद्रबिंदू आहे आणि त्यामुळे शिकार तर झालीच पाहिजे. फार सुंदर मत तुमचं इथे मांडलं तुम्ही. आणि कधी कधी काही कवितांना दाद ही शांतपणे येत असते, प्रत्येक वेळेला वा क्या बात आहे असं म्हणून ती दाद दिली जात नाही, परंतु तो जो कवितेमधली वेदना आहे, एक आक्रोश आहे, तो निश्चितपणे या कविता ऐकत असताना जाणवत होता. मी खुद्द कवींचं मनोगत इथे ऐकण्याची विनंती करणार आहे, परंतु तत्पूर्वी डॉक्टर सखाराम डाखोरे यांच्याविषयी 2 शब्द नक्कीच सांगायला आवडेल. डॉक्टर सखाराम डाखोरे हे अण्णासाहेब वर्तक महाविद्यालय वसई इथे जे आहे तिथे मराठी विभागात कार्यरत आहेत. रानवा हा त्यांचा पहिला कविता संग्रह जो डिंपल पब्लिकेशनने प्रकाशित केलेला आहे आणि आज आपण ज्या संग्रहावर चर्चा करतोय तो हुलबिगुल हा कविता संग्रह सृजन संवाद या प्रकाशन संस्थेतर्फे प्रकाशित झालेला आहे. शिदोरी कवी जेव्हा बोलतो हे उपक्रम त्यांनी महाराष्ट्रभर सादर केलेले आहेत, त्याचे अनेक प्रयोग झालेले आहेत. साहित्य अकादमीच्या मंचावर डॉक्टर सखाराम डाखोरे यांच्या कवितांचं सादरीकरण झालेलं आहे. त्यांना तिथे निमंत्रित म्हणून पाचारण करण्यात आलेलं होतं. यासोबतच महाराष्ट्रभरातील वेगवेगळ्या कवी संमेलनांमध्ये सुद्धा त्यांचा सहभाग राहिलेला आहे. एकीकडे अकॅडमिशियन म्हणून सुद्धा त्यांचं कार्य महत्वाचं आहे आणि दुसरीकडे कवी म्हणून सभोवताली ज्या ज्या घटना घडत असतात किंवा एकूणातच जे वातावरण आपल्याला बघायला मिळतंय त्याविषयी त्यांच्यातला कवी हा नेमकेपणाने कवितांमधून भाष्य करताना आपल्याला दिसतो. उलगुलान ही एक साहित्यिक चळवळ ते फेसबुकच्या माध्यमातून राबवत आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक कवींना या उपक्रमाच्या माध्यमातून डॉक्टर सखाराम डाखोरे यांनी जोडून घेतलेला आहे. एकीकडे अकॅडमिशियन, एकीकडे कवी आणि दुसरीकडे त्यांच्यातला कार्यकर्ता हा एकाच वेळेला आपल्याला काम करताना दिसतो. मी डॉक्टर सखाराम डाखोरे यांना विनंती करणार आहे की हे सगळं एका वेळेला कसं जमतं आणि त्याही पलीकडे सगळा भोवताल बघत असताना तुमच्यातला कवी जरी तो आक्रमकपणे बोलत असला तरी सुद्धा कुठेही त्यामध्ये विद्वेषाची भावना असत नाही. एकूणातच जे काही घडतंय त्याबद्दल बदल हवा आहे आणि सुद्धा प्रेमातून बदल हवा आहे ही एक भावना तुमच्या संग्रहातून व्यक्त होताना दिसते. काय सांगाल तुम्ही याबद्दल? धन्यवाद ताई. या चॅनल तर्फे आज माझ्या हुलबिगुल या कविता संग्रहावर आपण चर्चा आयोजित केलेली आहे त्याबद्दल खरोखरच मनापासून आनंद होतो आहे. 15 नोव्हेंबर 2025 रोजी याची पहिली आवृत्ती आली आणि 20 डिसेंबर 2025 रोजी या कविता संग्रहाचा प्रकाशन सोहळा अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयामध्ये वसई येथे पार पडला. या कविता संग्रहासाठी खर तर नागपूर येथील सुप्रसिद्ध कवी साहित्यिक प्रभू राजगडकर हे आले होते. तसेच आदिवासी साहित्याचे अभ्यासक मुंबई येथून शंकर बळी सर आले होते. जव्हार येथून रवी बुधर सर आले होते आणि सुंदर असा सोहळा डॉक्टर अरविंद उबाळे सर महाविद्यालयाचे प्राचार्य, तसेच बबन शेठ नाईक,
आमच्या संस्थेचे उपाध्यक्ष छगन शेठ नाईक आणि अनेक मान्यवर कवींच्या उपस्थितीत सोहळा पार पडला. आनंद या गोष्टीचा आहे की त्यानंतर हा कविता संग्रह बऱ्यापैकी चर्चेत राहिला. अगदी 2019ला रानवा जेव्हा प्रसिद्ध झाला तेव्हा सुद्धा रानवा या कविता संग्रहाला म्हणजे डिम्पल पब्लिकेशन तर्फे प्रकाशित करण्यात आलं होतं. माननीय श्री अशोक मुळे यांनी त्यासाठी चांगला पुढाकार घेतला होता आणि कवितेच्या प्रांतामध्ये मी प्रवेश केला होता. त्यानंतर 6 वर्षांनी सृजन संवाद प्रकाशन ठाणे आपले कवी मित्र गीतेश शिंदे यांनी हा कविता संग्रह प्रकाशित केला आणि मनाला एक प्रकारची उभारी मिळाली. रानवा आणि हुलबिगुल या 2 कविता संग्रहाचं मुखपृष्ठ आणि त्यांचं जे काही रेखांकन आहे, त्याच्यातली जी रेखाचित्रे आहेत ही औरंगाबाद येथील छत्रपती संभाजीनगर येथील सरदार जाधव यांनी रेखाटली आहेत. खूप छान पद्धतीने त्यांनी रेखांकन केलेलं आहे. खर तर या कविता संग्रहावर चर्चा होते आणि त्या निमित्ताने मत व्यक्त करताना मला इतकंच म्हणावंसं वाटतं की आपल्या अवतीभोवतीचं जे जग आहे हे जग दिवसेंदिवस बदलत चाललेलं आहे. आपले अनुभव बदलत आहेत आणि रानवा नंतरच्या ह्या 6 वर्षांमध्ये मला जे काही आदिवासींचं विश्व उद्ध्वस्त होताना दिसतं आहे, संपूर्ण भारतभरच नाही तर जगभरामध्ये जिथे जिथे आदिवासी समाज राहतो आहे, वेगवेगळ्या ज्या जमाती आहेत त्या जमातीची भाषा, त्यांची संस्कृती, त्यांचं लोकजीवन, त्यांचं एकूणच पारंपरिक जे जीवन होतं, जी समृद्धता होती आणि खास करून जल जंगल जमीन ह्याचं जे उद्ध्वस्तीकरण सुरू आहे त्या उद्ध्वस्तीकरणाच्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी बोललं जाते. तर आपणही कुठेतरी व्यक्त झालं पाहिजे आणि ते आपल्याला ज्या माध्यमातून व्यक्त होता येतं त्या माध्यमातून व्यक्त झालं पाहिजे म्हणून मी कवितेच्या माध्यमातून व्यक्त होण्याचा प्रयत्न केलेला आहे. एका विशिष्ट जमातीविषयीचं लेखन त्याच्यामध्ये नाहीये, तर सबंध आदिवासी जमाती एकत्र याव्यात आणि प्रत्येकाने सोबत हातात हात घालून लढावं अशी भूमिका यामागे आहे. आणि याही पलीकडे मी असं म्हणेन की मला केवळ आदिवासी जमातीविषयीच नाही तर एकूण बहुजन समाजाचं जे काही पतन सुरू आहे सध्या, या बहुजन समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे, लिहिलं पाहिजे, बोललं पाहिजे. म्हणजे अगदी न बोलू देण्याच्या काळामध्ये बोलण्याचं धाडस करणं हे कवीचं काम असतं असं मला वाटतं. आणि म्हणून मला या संग्रहामध्ये ज्या काही माझ्या दृष्टिकोनातून जे काही लेखन मला करावंसं वाटलं ते मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी फक्त एक संदर्भ या ठिकाणी एका कवितेचा देऊ इच्छितो की हुलबिगुल मध्ये माती नावाची कविता आहे, ज्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुमच्या इमारतींच्या विटांमध्ये माझ्या गावची माती आहे. तुमच्या इमारतींच्या विटांमध्ये माझ्या गावची माती आहे. जंगल बचाव आंदोलनाचे नेते फितूर झाल्यानंतरच उभे राहिले आहेत हे सागवानी दरवाजे. जंगल बचाव आंदोलनाचे नेते फितूर झाल्यानंतरच उभे राहिले आहेत हे सागवानी दरवाजे. पहाड उद्ध्वस्त करूनच मजबूत बनवले आहेत तुम्ही निवाऱ्यांचे स्लॅब. पहाड उद्ध्वस्त करूनच मजबूत बनवले आहेत तुम्ही निवाऱ्यांचे स्लॅब. झोपड्यातील भुकांच्या आर्त किंकाळ्या कशा पोचतील तुमच्या झापडबंद हवेल्यात. पहाडातील निर्झरांचं निर्मळ पाणी, पहाडातील निर्झरांचं निर्मळ पाणी शोषून घेतायत तुमची महानगर. जंगलातील आयुर्वेदिक वनस्पतींवरच पोचले जातायत तुमचे मेडिकली हब. तरीही जाहिरातींमध्ये तुम्ही तोडतात आमच्याच संस्कृतीची लखतर. हे उसने अवसान किती दिवस आणणार आहात. हे उसने अवसान किती दिवस आणणार आहात. तुमच्या घरात खंडीभर बुवा बाबांचे प्रस्थ, तरीही भोकाळ वासनांध तुमची नजर. दुकानातून रस्त्यावर भिरकावलेल्या लिंबू मिरचीच्या आकड्यांवरूनच समजतंय की तुम्ही अंधश्रद्धांच्या बाजारातील दलाल आहात. की तुम्ही अंधश्रद्धांच्या बाजारातील दलाल आहात. असा हैदोष राक्षस संस्कृतीचा नक्कीच नाही. असा हैदोष राक्षस संस्कृतीचा नक्कीच नाही. गोंधन एक नक्षीदार सुंदर निसर्ग परंपरा.
जी जपली होती आम्ही सर्वांगावर हजारो वर्षांपासून, हिडीस फिडीस केली तुम्ही टॅटू आणि मॉडेलिंगच्या नावाखाली. हिडीस फिडीस केली तुम्ही टॅटू आणि मॉडेलिंगच्या नावाखाली. अंग प्रदर्शन हा हेतू नव्हताच कधी, निखळ निर्मळ निसर्ग निर्मिणाऱ्या नियंत्याचा. निखळ निर्मळ निसर्ग निर्मिणाऱ्या नियंत्याचा. तुमच्या रक्ताची मूळ मातीच परकीय आहे. तुमच्या रक्ताची मूळ मातीच परकीय आहे, जी छाटून टाकते पुरोगामी विचारांचे निरागस कोंब, जिच्या डीएनए मध्येच निष्ठुर बेईमानी दडलेली आहे, जी फुलूच देत नाही हिरवळीवर चांदण्यांचं पीक, जिच्यावर होत नाही कोणत्याच मानवी मूल्यांचे संस्कार. जिच्यावर होत नाहीत कोणत्याच मानवी मूल्यांचे संस्कार. आणि शेवटी आमच्या मातीने किती दिवस बनायचे केवळ अँटीमॅटर. आमच्या मातीने किती दिवस बनायचे केवळ अँटीमॅटर. किती दिवस पोसावे तुमचे ब्राह्मणी कावे, किती दिवस ऐकावे तुमचे निरर्थक मंत्र तंत्र स्तोत्र, किती दिवस पूजावेत आमच्याच मातीतील तुम्ही शेंदुरलेले दगड. किती दिवस पूजावेत आमच्याच मातीत तुम्ही शेंदुरलेले दगड. किती दिवस अभ्यासावा तुम्ही लिहिलेला एकांगी इतिहास. किती दिवस. आता मातीचं मायपण रूपांतरित झालं आहे अखंड क्रांतीत. आता मातीचं मायपण रूपांतरित झालं आहे अखंड क्रांतीत. तर ही जी भूमिका आहे, या भूमिकेच्या माध्यमातून लेखन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आताच आदरणीय शीतलताई ढगे यांनी अतिशय सुंदर रीतीने कवितांचं जे वाचन केलेलं आहे, म्हणजे सुरुवात आणि शेवट असं त्यांनी जी कमान उभी केलेली आहे, ही इंद्रधनुची कमान आहे असं मला वाटतं. आणि याच्या आतमध्ये जे सप्तरंग दडलेले आहेत, तर हे सप्तरंग नक्कीच आदिवासी अभ्यासकांना, वाचकांना आणि आदिवासींसाठी संशोधन करणाऱ्यांना, बहुजन समाजासाठी लेखन करणाऱ्यांना प्रेरणादायी ठरतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. फारच छान. यानंतर आपण डॉक्टर राहुल पाटील यांच्याकडे जाणार आहोत. जव्हारहून राहुल पाटील आपल्या सोबत आहेत. राहुलजी, तुम्ही या संग्रहाविषयी काय सांगाल? सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम माझे मित्र डॉक्टर सखाराम डाकोरे सर यांचं खूप खूप अभिनंदन की त्यांनी एवढा छान, एवढा चिंतनीय, प्रत्येक बहुजन समाजातील व्यक्तीला आत्मचिंतन करायला भाग पाडणारा असा कविता संग्रह लिहिलेला आहे आणि तो प्रकाशित केलेला आहे. हा कविता संग्रह माझ्या मते पुढे या चळवळीचा ढाल होणार आहे आणि एक तत्वज्ञान पुरवणारा हा कविता संग्रह असणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये आदिवासी साहित्य हा जो प्रवाह आहे तो अतिशय महत्वाचा असा साहित्य प्रवाह आहे. आणि हा साहित्य प्रवाह हा कोणत्याही साहित्याला प्रतिक्रिया म्हणून उदयास आलेला नाहीये. तर भारतामध्ये आदिम कालखंडापासून राहत असलेल्या मात्र सर्वात जास्त उपेक्षित आणि वंचित राहिलेल्या समूहाचे निसर्गाशी जे नाते आहे, त्याच्यात जाणीव आहेत. आदिम काळापासून आदिवासी समाजाच्या जल, जंगल, जमीन या जगण्याच्या स्त्रोतांना ओरबाडण्यासाठी त्यांवरची आक्रमणं होत आलेली आहेत. त्यासाठी जे कायदे केले गेलेले आहेत आणि त्यातून त्यांच्या जीवनामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्या आहेत, प्रश्न आहेत, त्यांचे दुःख, वेदना, त्यांचा आक्रोश आहे, संघर्ष आहे, त्यांचा आवाज आहे, हे सर्व म्हणजे आदिवासी साहित्य. आणि आपल्याला या कविता संग्रहामध्ये ते सर्व बघायला मिळतं. तर आदिवासी कवितेमध्ये अनेक लोकांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. वाहरूदादा सोनवणे असतील, उषा किरण आत्राम असतील, कुंभरे सर असतील, भुजंग मेश्राम असतील. तर त्यामध्ये अलीकडे आता आपल्याला सखाराम डाकोरे यांचं नाव जे आहे ते समाविष्ट करावं लागेल. आणि त्यांचा हा जो दुसरा कविता संग्रह आहे हुल बिगुल, हा बिरसा मुंडा यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे 15 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित झाला. आणि हे देखील औचित्य त्यांनी जे साधलेलं आहे ते देखील खूप महत्वाचं आहे. या कविता संग्रहामध्ये एकूण 74 कविता आहेत. त्यापैकी 5 ज्या कविता आहेत, शेवटच्या 5 कविता या आंधी या आदिवासी बोलीतील आहेत. हुल हा जो शब्द आहे, म्हणजे हुल बिगुल याच्यातील हुल हा जो शब्द आहे हा संथाळी बोलीतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ विद्रोह किंवा बंड असा होतो. या शब्दाला आदिवासी समाजाच्या जाज्वल्य अशा लढ्यांच्या इतिहासाची पार्श्वभूमी आहे. हा शब्द असा नुसताच आलेला नाहीये. इंग्रजी राजवटीमध्ये इंग्रजांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध झारखंडमधील सिद्धू, कानू, चांद, भैरव हे 4 भाऊ आणि त्यांच्या 2 बहिणी फुलो आणि झानो
यांनी जो सशस्त्र उठाव केला त्याला हुल असे म्हणतात. आणि प्रभू राजगडकर सर यांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये असं म्हटलेलं आहे की कोणत्याही चुकीच्या, अन्याय व शोषण अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणे हा देखील त्यांनी हुल या शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे. तर बिगुल म्हणजे असे वाद्य की जे युद्धाच्या वेळेस सैनिकांना सावध करण्यासाठी व युद्ध सुरू करण्याचा इशारा देण्यासाठी वापरले जाते. मला असं वाटतं की सरांनी आदिवासी आणि बहुजन समाजाला या कविता संग्रहातून सावध केलेलं आहे आणि त्यांना युद्धाचा इशारा देखील केलेला आहे. आणि या वाद्याच्या नावावरून बघा आपल्याला केशवसुतांची तुतारी ही कविता आठवत असेल, बरोबर. तर या दोन्ही शब्दांना एकत्र करून सखाराम डाकोरे यांनी हुल बिगुल असं नाव त्यांच्या काव्यसंग्रहाला दिलेलं आहे. आणि हे अतिशय समर्पक असं नाव आहे, सार्थ असं नाव आहे. त्याचा एकत्रित जो अर्थ आहे तो असा आहे की आज आदिवासी, दलित व इतर उपेक्षित, वंचित घटकांवर जे अत्याचार होत आहेत, अन्याय होतोय त्यांच्यावर, शोषण केलं जात आहे त्यांचं, तर त्याविरुद्धच्या लढ्याची, युद्धाची घोषणा असा या हुल बिगुल या शब्दाचा अर्थ आहे असं मला वाटतं. या काव्यसंग्रहाच्या शीर्षकामध्येच विद्रोह आणि संघर्ष अभिप्रेत आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता, प्रत्येक कळवे म्हणजे जणू क्रांतीची मशाल आहे, वाचकांच्या हृदयाला घातलेली साध आहे. त्यांचे स्वत्व जागवून त्यांना परिवर्तनासाठी, लढ्यासाठी केलेले आवाहन आहे. विद्रोह हा या काव्यसंग्रहाचा आत्मा आहे. या काव्यसंग्रहातील प्रत्येक कविता आपल्याला त्याची साक्ष देते. आणि म्हणून या कवितांमध्ये आपल्याला राघोजी भांगरे, रावण, मार्क्स, बिरसा मुंडा, बाबासाहेब आंबेडकर, भगवान बुद्ध, संत कबीर, एकलव्य, महात्मा फुले यांच्यावर काही कविता आहेत, तर त्यांचे काही उल्लेख सुद्धा आपल्याला या कविता संग्रहामध्ये बघायला मिळतात. कारण या सर्वांनी त्या त्या काळामध्ये जे अन्याय झालेले आहेत, अत्याचार झालेले आहेत, त्याविरुद्ध ते लढले आणि त्यांनी त्याविरुद्ध विद्रोह केला म्हणून त्यांचा उल्लेख आलेला आहे. या कविता संग्रहातील जवळपास प्रत्येक कविता जी आहे त्या आदिवासी समाजाच्या व एकूणच शोषित वंचित समूहांच्या वेदना, दुःख, त्यांचे सध्याकालीन वास्तव, त्यांच्या अस्तित्वाचा निर्माण झालेला गंभीर प्रश्न, त्या संदर्भातील वास्तव मांडणारे आहेत व त्यावर अतिशय सरळ, स्पष्ट, निसंदिग्ध व ठाम असे भाष्य करणारे आहेत. या काव्यसंग्रहाला प्रभू राजगडकर यांची अतिशय अभ्यासपूर्ण अशी प्रस्तावना लागलेली आहे. आणि या कविता संग्रहाचा संपूर्ण सार आणि आदिवासी समाजाचं भूत म्हणजे भूतकाळ, भविष्य आणि वर्तमानाचा वेध त्यांनी त्या प्रस्तावनेमधून घेतलेला आहे. तर आज आदिवासी समाज हा देखील इतर समूहांप्रमाणे जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या गटांमध्ये विभागला गेलेला आहे. आदिवासी हा मूळचा निसर्ग पूजक, पण अलीकडे त्यांचे ख्रिश्चन, हिंदू व काही ठिकाणी मुस्लिम धर्मांमध्ये धर्मांतरण झालेले आपल्याला दिसून येते. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की ज्या मूळ आदिवासींनी स्वतःची आदिवासी म्हणून असलेली जी ओळख आहे ती ओळख जपायला पाहिजे, तर त्यांनी ती ओळख दुय्यम मानलेली आहे आणि स्वतःचं हिंदूकरण किंवा ख्रिश्चनायझेशन जे आहे ते स्वीकारलेलं आहे. आणि ते एकमेकांचा द्वेष करतायत. म्हणजे आज जर आपण समाजामध्ये परिस्थिती बघितली तर जे आदिवासी आहेत ते स्वतःला आता कट्टर एका धर्माचे मानतात आणि दुसऱ्या आपल्या समाजातील, मूळ आदिवासी समाजातील दुसऱ्या धर्मात गेलेल्या लोकांचा द्वेष करतात. आणि त्यामुळे उभेर जे आहे ते या समाजाने, या व्यवस्थेने त्यांना केलेलं आहे. आणि मूळ आदिवासी ज्यांना स्वत्व लाभलेलं आहे, जसं आता डाकोरे सर असतील किंवा रवी बुदर सर असतील, तर ते आणि स्वतःला इतर धर्माचे समजणारे, तर यांच्यामध्ये सुद्धा पुन्हा द्वंद्व निर्माण झालेला आहे. म्हणजे फोडा आणि राज्य करा ही जी काही नीती आहे ती यशस्वी ठरते आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये सरांचा कविता संग्रह जो आहे तो खूप महत्वाचा आहे, कारण तो आदिवासी समाजाला त्यांचं स्वत्व जे आहे ते जागृत करणार आहे. आदिवासींना जगवणाऱ्या, त्यांच्या अन्न, वस्त्र, निवारा, त्यांचा रहिवास असलेल्या जल, जंगल, जमीन या पिढ्यानपिढ्यांच्या स्त्रोतांचे जतन करण्यासाठी, त्यांचे संरक्षण करण्यासाठी अस्मितेचे मुद्दे जे आहेत ते दुय्यम मानून आपण आधी आदिवासी आहोत हे मानून सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. पण ज्याप्रमाणे प्रत्येक समाजामध्ये स्वार्थी लोक असतात त्याप्रमाणे आदिवासी समाजात पण आहेत आणि ते कुऱ्हाडीचा दांडा होताच काळ या म्हणीप्रमाणे वागताना दिसून येतात. आणि याचा समाचार जो आहे तो सखाराम डाकोरे सर यांनी त्यांच्या ऊठ आदिवासी माणसा, होय आम्ही आदिवासी आणि इतर कवितांमधून घेतलेला आपल्याला दिसून येतो. तर आदिवासी समाजाचे जे हजारो वर्षांपासून शोषण केले गेलेले आहे त्यांना त्यांच्या मूळ वस्तीस्थानामधून विस्थापित केलं गेलेलं आहे. आता आपण सरदार सरोवर वगैरे बघतो किंवा गडचिरोली वगैरे या भागामध्ये आपण बघतो, आज सर्वत्र हे घडताना दिसत आहे. हे जे घडत आहे ना त्याचं जे नातं आहे तर कवी खांडवनात या कवितेच्या माध्यमातून आदिम काळाशी जोडतो. खांडवन जाळून त्यावेळेस तेथील आदिवासी, मूळ निवासी, नागवंशाच्या लोकांना असेच विस्थापित करण्यात आलेले होते, जसे आज आपल्याला सर्वत्र घडताना दिसत आहे. म्हणजे हे जे सत्र आहे, शोषणाचं सत्र, विस्थापनाचं सत्र, तर हे अशा पद्धतीनं आदिम काळापासून चालू आहे.
आणि एक कविता आहे बघा, सरांनी तिथं जे मांडलेलं आहे. अधून मधून माझे पूर्वज जागे करतात मला, सांगू पाहतात काही, वेदनांनी लदबदलेला, जखमांनी व्यापलेला जीवनपट उलगडू पाहतात माझ्या समोर. बघा, या काव्यपंक्ती वाचल्यानंतर आहे ना आपल्याला थांबला आणि या चित्रपटामध्ये जो नायक आहे ना तो आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो. त्या चित्रपटावर पण खूप चर्चा झालेली होती. तो देखील अशाच पद्धतीने आपल्या पूर्वजांशी नाते जोडू पाहतो. त्यांचे दुःख, वेदना, संघर्षाची जाणीव त्याच्या आतूनही आपल्याला वाहताना दिसते, जशी या कविता संग्रहामधून आपल्याला दिसते आणि कवीच्या मनामधून वाहताना आपल्याला दिसते. या कविता वाचल्यावर आपल्याला असं लक्षात येतं की कवी सखाराम डाकुरे जे आहेत, ते इथला निसर्ग, नद्या, डोंगर, जमीन, बोलीभाषा आणि सर्व जे वंचित उपेक्षित घटक आहेत, भटके आहेत, त्यांचा संघर्ष, त्यांचं शोषण, त्यांची वाताहत, त्या शोषणाचा इतिहास, त्याविरुद्ध संघर्ष करणारे सर्व महापुरुष, या सर्वांशी ते एकजीव झालेले आहेत, असं मला वाटतं. आणि या सर्वांपासून कवीला वेगळं करणं शक्यच नाहीये. या कविता संग्रहातील शब्द म्हणजे एका अस्वस्थ मनाच्या नोंदी आहेत, असं मला वाटतं. कवी या कविता संग्रहातील कवितांमधून ज्याप्रमाणे वास्तवाचा एक विस्तीर्ण असा पट आपल्यासमोर उभा करतो, त्याचप्रमाणे काही संकल्पना देखील स्पष्ट करत जातो. अन्यायाला जर आपल्याला गाडून टाकायचं असेल, तर आजच्या काळामध्ये आपल्याला चळवळ करावी लागेल. चळवळीला पर्याय नाहीये. पण मग चळवळ नेमकी कशी असायला पाहिजे? नेमकी काय असते चळवळ? तर ते त्यांनी चळवळ म्हणजे या कवितेमधून मांडलेलं आहे. तर ते असं म्हणतात की चळवळ ही 4 दिवसांची वळवळ नाहीये, देखावा नाहीये, उथळपणा नाही, प्रसिद्धीसाठी नाहीये. तसेच हे नेता बनण्याचे साधन पण नाहीये. कारण बरेच लोक चळवळीमध्ये उतरतात आणि पुढे नेता बनतात आणि चळवळच विसरून जातात. तर त्याची साधन देखील ती नाहीये. तर चळवळीची उर्मी ही आतून असायला पाहिजे, मनातून यायला पाहिजे. त्यासाठी आपला भूतकाळ जो आहे तो जाणून घ्यायला पाहिजे. त्या कवितेच्या ओळी अशा आहेत की झाडांसारखे आदिमतेचे मूळ धरावे लागते. त्याचप्रमाणे झेप घेऊन विज्ञानाच्या नभी फिरावे लागते. आपण जुनी हत्यारं वापरू शकत नाही. अर्थात ते पण कवीने सांगितलंय. पुढे तो संदर्भ येईलच. तर झुंडशाहीला मुठमाती द्यावी लागते. राजकारणात काय चाललेलं आहे, राजनीतीमध्ये काय चाललेलं आहे ते मुळातून समजून घ्यावे लागते आणि मुळात चळवळीची तळमळ असायला पाहिजे, असं कवीने सांगितलेलं आहे. आणि शेवटी या कवितेमध्ये काय म्हणतात कवी? चला उठा मग, अन्यायावर करा कठोर प्रहार, पेटवा उलगुलान पुन्हा, आता नको माघार, आदिवासी शब्द बनावा अभिमान आपुला, लाख वादळातही जपावा स्वाभिमान आपुला. असे आवाहन करून अशा पद्धतीने जर आपण संघर्ष केला, चळवळ केली, तर शेवटी आपल्याला यश मिळू शकेल, असा आशावाद कवीने शेवटच्या ओळीतून व्यक्त केलेला आहे. पाषाणातून झरून पाणी निर्मळ येते. तर असा आशावाद ही या ज्या कविता आहेत त्या आपल्यासमोर मांडताना दिसून येतात. मात्र हा जो संघर्ष आहे किंवा ही जी चळवळ आहे ना, तर ती आता सर्वव्यापी असणार आहे. माझ्याकडे लढण्यासाठी साधनं नाहीये, शक्ती नाहीये असं म्हणून चालणार नाहीये. तर फक्त लढण्याची जिद्द आणि इच्छाशक्ती असायला पाहिजे. हे त्यांनी पहिल्या शिकार या कवितेमधून दाखवून दिलेलं आहे. आहे त्या साधनांनिशी इथल्या सर्व वंचित, उपेक्षित आणि शोषित घटकांना ते लढायला सांगतात. वरच्या कवितेत त्यांनी हे पण सांगितलेलं आहे की तुम्हाला विज्ञानाच्या नभी उडावं लागेल, म्हणजे विज्ञानाच्या सहाय्याने, आधुनिक शस्त्रांच्या सहाय्याने पण लढावं लागेल. बाबासाहेबांचा उल्लेख त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी येतो. संविधानिक मार्गाने देखील आपल्याला लढा द्यावा लागेल. तर असं आव्हान जे आहे ना ते कवी या कवितांमधून करताना आपल्याला दिसतो. भूक ही कविता आहे बघा त्यांची एक. या कवितेमध्ये त्यांनी भुकेचे चित्रण केलेले आहे. आणि ते म्हणतात की साखळदंड तोडू पाहते भूक, पेटू पाहते मशाली निखाऱ्यावर, असे ते सांगतात. आणि भुकेतूनच क्रांती निर्माण होत आहे असे त्यांचं निरीक्षण आपल्याला दिसून येतं. बघा की झपाट्याने आपल्या आजूबाजूला आता महानगरे वाढत आहेत, महानगरी चळवळवादी संस्कृती वाढते आहे. आणि ते असं म्हणतात, आता मातीचं मायपण रूपांतरित झालं आहे अखंड क्रांतीत. असा क्रांतीचा इशारा त्यांनी या कवितेच्या शेवटी दिलेला आहे. दलित साहित्यामध्ये ज्याप्रमाणे दलितांमधील जे काही चळवळी तसेच समाजाला कमकुवत करतात त्यांच्या विरुद्ध विद्रोह दिसून येतो. या संग्रहातील कवितांमध्ये देखील ते आलेलं आहे. पुन्हा या माती या कवितेतून कवी आदिवासी समाजातील स्वार्थी फितूर लोकांवर जंगल बचाव आंदोलनाचे नेते फितूर झाल्यानंतरच उभे राहिले आहेत हे सागवानी दरवाजे, असं भाष्य करतात. तसेच होय आम्ही आदिवासी या कवितेमध्ये देखील होय आमच्यातही आहेत गुलाम, आमचं खाणारे आणि दुसऱ्यांचं गाणारे, सत्तेसाठी लाचार होऊन समाजाला विकणारे, असा निशाणा साधताना ते दिसून येतात. यांना ओळखायला पाहिजे आपण, असे कवी सांगतात. कवी सखाराम डाकुरे हे अनेक कवितांमधून आदिवासी समूहाला स्वाभिमानाने जगायला आणि वावरायला सांगतात. त्यासाठी ते त्यांच्या समोर आतापर्यंत होऊन गेलेल्या पराक्रमी, कर्तृत्ववान आदिवासी महापुरुषांचे आदर्श ठेवतात. त्यांना स्वत्वाची जाणीव करून देतात. या संदर्भात त्यांची एक कविता मला खूप आवडली, म्हणजे अनेक विद्यार्थ्यांना मी ती वाचायला दिली.
लाचार होऊन भीक मागू नकोस नावाची एक कविता आहे बघा. ती कविता अत्यंत महत्वाची आहे. ते असं म्हणतात की तू या भूमीचा मालक आहेस. तुझा आजोबा स्वाभिमानी आणि बाप इमानी होता. तू आदिमानचा राजा आहेस. तुझी स्वतःची भाषा आहे, संस्कृती आहे. तू सर्वज्ञ अशा रावणाचा वंशज आहेस. सर्वज्ञ रावण हा शब्द किती महत्वाचा आहे बघा. म्हणजे ज्या रावणाचे पुतळे आपण दरवर्षी जाळत असतो, पण आपण हे विसरतो की तो विद्वान होता. जेव्हा म्हणजे त्याला मारण्यात आलं, तर तेव्हा रामाने सुद्धा लक्ष्मणाला पाठवलं त्याच्याकडे की तू जा आणि त्याच्याकडून ज्ञान घे. मग असा सर्वज्ञ जो रावण आहे त्याचा तू वंशज आहेस. तुला जमीन आहे, इतिहास आहे, साहित्याची चळवळ आहे. तुझं अनार्यांचं रक्त आहे. असे सांगून ते आदिवासी समूहाला असं लक्षात आणून देतात की एक समृद्ध, संपन्न, आत्मविश्वासपूर्ण आयुष्य जगण्यासाठी तुझ्याकडे सर्वस्व आहे. तरी तूच लाचार का झालास असा प्रश्न देखील त्यांनी एका ओळीतून विचारलेला आहे. आणि त्याच कवितेमध्ये मग ते बाबासाहेबांनी जसं इथल्या दलित, उपेक्षित, वंचित समूहासमोर एक उद्दिष्ट ठेवलं होतं बघा. ते काय, तर आम्ही राज्यकर्ती जमात बनणार. त्याची आठवण ते करून देतात आणि ते त्या कवितेमध्ये म्हणतात की IAS, IPS, राजा, मंत्री, तज्ञ, विधिज्ञ, जाणकार, सुज्ञ, वकील, न्यायमूर्ती, कुलपती, राष्ट्रपती होतो. याची ते जाणीव करून देतात. म्हणजे अशा क्षेत्रांमध्ये आपण जायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, महापुरुषांचं पण विचार आपण जपायला पाहिजे. गौतमाची शांती हो, बिरसाची क्रांती हो, राघोजीचं शौर्य हो, बाबासाहेबांचं धैर्य हो. म्हणजे प्रगती करत असताना, पुढे जात असताना आपल्याला महापुरुषांना पण विसरायचं नाहीये, आदिवासी संस्कृती पण विसरायची नाहीये, भाषा पण विसरायची नाहीये आणि हे सगळं पुढे घेऊन आपल्याला जायचं आहे. तर अशा पद्धतीनं हुलबिगुल हा जो कविता संग्रह आहे, यातील प्रत्येक कवितेवर स्वतंत्र भाष्य करता येण्यासारखं आहे. या कविता अगदी संग्रहातील प्रत्येक कविता महत्वाची आहे आणि त्यामुळे वाचकांनी मुळातून हा कविता संग्रह वाचायला हवा असं मी या ठिकाणी आवाहन करतो. आणि मला या चर्चेमध्ये सहभागी करून घेतलं त्याबद्दल मी खूप आभार मानतो. धन्यवाद. एक महत्वाचं संग्रहाचं परीक्षणच सरांनी इथे आज चर्चेच्या निमित्ताने व्यक्त केलं. खूप महत्वाचे मुद्दे राहुलजी तुमच्या या विवेचनात तुम्ही मांडले. हा संग्रह माझ्या समोर आहे आणि मला नक्कीच सगळ्या रसिक प्रेक्षकांना दाखवायला आवडेल की फार सुंदर असं मुखपृष्ठ या संग्रहाचं आहे. मलपृष्ठ सुंदर आहे. प्रस्तावना प्रभू राजगडकर यांची फार सुंदर झालेली आहे आणि गीतेश शिंदे या कविमित्राने अतिशय चांगलं असं पुस्तक सगळ्यांना सगळ्यांसमोर हे पुस्तक आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. मला स्वतःलाही ह्याचं मुखपृष्ठ फार आवडलंय. पुन्हा एकदा सखाराम डाकोरेजी मनापासून तुमचं अभिनंदन. अस्वस्थ काळाच्या नोंदीचं म्हटलेलं आहे आणि आदिवासी समाजाचं सत्व जपणाऱ्या कविता आहेत. आदिवासी साहित्य प्रवाहामध्ये नक्कीच हा कविता संग्रह स्वतःचा चेहरा घेऊन आलेला आहे असं आपल्याला इथे सांगता येतं. यानंतर डॉक्टर विनोद कुमरे सर आपल्या सोबत आहेत. मुंबई विद्यापीठात मराठी विभाग प्रमुख म्हणून सर कार्यरत आहेत. यासोबतच आगा जहा सरांचा कविता संग्रह आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे. आदिवासी कवितेमध्ये एक महत्वाचं स्थान डॉक्टर विनोद कुमरे यांचं आहे. अलीकडेच त्यांची कोयतूर ही कादंबरी प्रकाशित झालेली आहे. आदिवासी विकासाचं प्रारूप मांडणारी एक वेगळं अनुभव विश्व घेऊन आलेली अशी ही कादंबरी. आदिवासी साहित्याचे अभ्यासक म्हणून सर सर्वांना परिचित आहेत. मी डॉक्टर विनोद कुमरे यांना विनंती करते सर, आजच्या या चर्चेच्या निमित्ताने आपण या संग्रहावर आपलं मत व्यक्त करावं. जय जोहार. हुलबिगुल हा कविता संग्रह आमचे कविमित्र सखाराम डाकोरे यांचा नुकताच हा संग्रह प्रकाशित झालेला आहे. आज या संग्रहावरील चर्चेच्या अनुषंगाने मी 2 भागांमध्ये म्हणजे अगदी थोडक्यामध्ये माझं जे काही मनोगत आहे, विचार आहे किंवा जे परीक्षण आहे ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. सगळ्यात आधी तर हुलबिगुलसाठी सखाराम डाकोरे यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचं अभिनंदन. 80च्या दशकामध्ये आदिवासी कवितेची चळवळ सुरू झाली. मोहोळ या कविता संग्रहानंतर मग कवी भुजंग मेश्राम यांचा उलगुलान आणि त्याच्यानंतर ज्या संग्रहांची दखल घेता येईल असे वाहरू सोनवणे यांचा गोधड असेल, उषा किरण आत्रामांच्या कविता असतील, कुसुमाला,
सुनील कुंबरे, पितांबर कोडापे, तर अगदी यवतमाळचे ज्येष्ठ कवी माधव सरकुंडे. तर ह्याच परंपरेमध्ये सखाराम डाकोरे यांचा जो पहिला कविता संग्रह आहे तो पण सहभागी झाला. आणि पहिला कविता संग्रह पण अतिशय महत्वाचा आणि आदिवासी कविता म्हणून ज्या संग्रहाची किंवा त्यातील कवितांची नोंद घेता येईल, तर अशा प्रकारचा तो कविता संग्रह होता. आणि सरांनी नोंदवल्याप्रमाणे म्हणजे 6 वर्षानंतर त्यांचा हुल बिगुल येतोय. दोन्ही जे कविता संग्रह आहे कवी डाकोरे यांचे, तर एकूणच आदिवासी कविता आणि त्या कवितेतला जो संघर्ष आहे, म्हणजे जो जल, जमीन, जंगल आणि एकूणच आदिवासी भाषा असेल, संस्कृती असेल, कला असेल, तर ह्या अनुषंगानं एकूणच व्यवस्थेशी ही कविता अगदी 80च्या दशकापासून संघर्ष करत आलेली आहे. आणि ज्याला आपण एक आदिवासी जीवनाची परंपरा म्हणू, तर ती परंपरा जपत आलेली आहे. 80च्या दशकामधले प्रश्न हे अजूनही सुटत नाही. जमिनीविषयीचे प्रश्न असतील, जिथं आदिवासी तिथेच धरण, म्हणजे आदिवासीच्या जमिनीवर उभारली जाणारी मोठमोठी धरणं आणि त्याच्या आजूबाजूची गावं मात्र पाण्याविना काय म्हणून तहानलेली, अशी सगळी परिस्थिती आणि या विकासाच्या एकूणच प्रक्रियेमध्ये, कारण ज्याला आपण व्यवस्था म्हणतो किंवा ज्याला आपण मुख्य प्रवाह असं म्हणतो, तर त्यांच्या विकासाच्या कल्पना ह्या वेगळ्या आहेत आणि आदिवासी समुदायाच्या विकासाच्या कल्पना ह्या वेगळ्या आहेत. अगदी जंगलामध्ये किंवा वाड्यापाड्यांमध्ये राहणारा जो आदिवासी माणूस आहे, तर त्याचे जीवनाविषयीचे दृष्टिकोनच फार वेगळे आहेत. आणि म्हणून ज्याला जो एक प्रश्न सातत्यानं अगदी भुजंग मेश्रामांपासून विचारला जातो, म्हणजे भुजंग मेश्राम ते सखाराम डाकोरे यांच्यापर्यंत आणि सर्वच कवी, तर ते प्रश्न मात्र सुटत नाही. कारण कवी हे जेव्हा आपल्या मातीपासून, ज्याला आपण मुख्य प्रवाह म्हणतो, तर त्या मुख्य प्रवाहामध्ये हे सगळे कवी आलेले आहेत, समाविष्ट झालेले आहेत. आणि मग जो एक विकासाचा दृष्टिकोन आपल्याला जमीन, जंगलाशी अतिशय जोडला गेलेला माणूस किंवा ज्याचं जे दैनंदिन जगणं आहे, तर त्याच्या दृष्टिकोनामध्ये आणि एकूणच आदिवासी कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल, तर ह्या दृष्टिकोनामध्ये कुठंतरी ज्याला आपण म्हणू की एक तफावत जी आहे, तर ती आपल्याला दिसून येते. आणि म्हणून 80च्या दशकामध्ये भुजंग मेश्रामांनी उपस्थित केलेला प्रश्न आज अगदी हुल बिगुल पर्यंत तो येतो आहे. कारण ह्या सगळ्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये ज्याला एक आपण आदिवासी समुदाय म्हणू, तर त्याची प्रकृती आणि त्याची प्रवृत्ती ही याच्यामध्ये कुठंतरी तफावत आढळताना दिसून येते. म्हणजे एक कवी म्हणून येणारं जे काही चित्र आहे, तर ते अतिशय, ज्याला आपण म्हणू की ह्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आपलं अस्तित्व, आपली अस्मिता ही टिकावी, त्याविषयीचा येणारा कवितेतला दृष्टिकोन हा अतिशय सक्षम आहे, प्रभावी आहे. परंतु हा संघर्ष कवी ज्या समुदायासाठी करतो, त्या समुदायातला सर्वसामान्य माणूस, त्या समुदायातला जंगलामध्ये आपलं जीवन जगणारा माणूस, त्या समुदायातला अतिशय, ज्याला आपण म्हणू की दुर्गम भागामध्ये जीवन जगणारा माणूस, त्याच्या संघर्षाच्या कल्पना ह्या वेगळ्या आहेत. आणि म्हणून प्रत्यक्ष विकासाची ज्याला आपण दिशा म्हणू, तर ती दिशा आणि आदिवासी कवितेची दिशा याच्यामध्ये कुठेतरी आपल्याला थोडी तफावत दिसून येते. एकूणच कवितेचा समीक्षक म्हणून किंवा अभ्यासक म्हणून तटस्थतेने, म्हणजे अगदी माझ्या कवितेकडे सुद्धा जेव्हा मी बघतो, तर त्यातही मला ही तफावत दिसून येते की आपल्याला नेमकं जे दुखणं आहे, तर ते सापडत का नाही,
किंवा ते जर समजा 80च्या दशकात सापडलेलं असेल तर ते आतापर्यंत सुटत का नाही? म्हणजे त्याच्यावरचे जे ज्याला आपण म्हणू की जे एक आदिवासी समाजाचं स्वप्न भुजंग मेश्राम बघतात, अगदी मी बघतो किंवा डाकुरे सर बघत असतील, उषा किरण आत्राम बघत असतील, की आपल्या कवितेतला संघर्ष जो आहे तर तो त्या संघर्षातून समाज त्या पद्धतीनं पुढे का येत नाही? डाकुरे सरांनी त्यांच्या कवितेमध्ये अगदी जल जमीन जंगलापासून तर सर्वच म्हणजे आत्ताच्या काळातले जे महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न त्यांनी मांडले. हे प्रश्न 90च्या दशकात पण होते आणि हे प्रश्न अगदी 2025 मध्ये आपण आलो तरी आदिवासी कवितेमध्ये ते प्रश्न येताना दिसतात. तर मला असं वाटते की हुल बिगुलच्या निमित्तानं म्हणजे एकूणच आदिवासी कविता म्हणजे अगदी अगदी भुजंग मेश्रामांचं उलगुलांती, डाकोरेंचं हुल बिगुल असेल किंवा पुढं आणखी जे काही कवी लिहितील कविता, तर त्या कवितेमध्ये पण वेगळं काही येईल का? म्हणजे यायला पाहिजे का? येणार असेल तर त्याची काय असावी? मला असं वाटतं की ह्या दृष्टीनं खूप बारकाईनं विचार होणं गरजेचं आहे. हुलबिगुल मधल्या कविता ह्या खरंच संघर्षाच्या, आपल्या अस्तित्वासाठी ज्याला आपण लढ्याच्या ह्या कविता आहेत. या कवितेचं आदिवासी कवितेमधलं महत्व हे अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. यात काही नव्या पद्धतीचा विचार कवीने देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला असं वाटते की हुल बिगुल नंतर येणारे जे संग्रह आहेत तर त्यांनी नक्की तो धागा पकडून नव्या ज्या विचाराच्या दिशा आहेत तर त्या आदिवासी कवितेमधून मांडल्या जाणं, पुढे येणं फार गरजेचं आहे. तसेही आदिवासी कवितेत अगदी मोजके कवी लेखन करतात आणि त्यामुळं ह्या सर्व कवींवर असलेली जी जबाबदारी आहे तर ती फार मोठी आहे. हुल बिगुलनं ती जबाबदारी सक्षमपणे पेलण्याचा प्रयत्न केलेला आहे, पेललेली आहे आणि नक्कीच आदिवासी कवितेमध्ये एक महत्वपूर्ण कविता संग्रह म्हणून या कविता संग्रहाची नोंद घेतली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यातले काही मुद्दे मी थोडे इकडे घेतले होते, म्हणजे हुल बिगुलवर बोलून झालं, पण हे एक निमित्त आहे की आणखी आदिवासी कविता कुठल्या दिशेनं जाऊ शकते, म्हणजे आपल्या पुढे असणारी काय आणखी आव्हानं आहे. म्हणजे जर समजा आताच्या काळामध्ये जर मी यायला सांगितलं की मला कवी सखाराम डाकोरे यांच्या शैलीची कविता लिहून द्या, तर या अगदी डाकोरे सरांच्या शैलीची कविता आयती लिहून देईल किंवा तर ह्या सगळ्या काळामध्ये जर कविता टिकायची असेल, म्हणजे आदिवासी समुदाय हा आपल्या एकूणच व्यवस्थेमधला शेवटचा घटक आणि अजून आमचे जे ज्याला आपण म्हणू की जे अगदी बेसिक प्रश्न आहे तेच आदिवासी समाजाचे सुटलेले नाही आहेत आणि एआयचं भूत आमच्या मनगटावर येऊन बसलेलं आहे. तर अशा सगळ्या काळामध्ये नव्यानं येणारे ही जी आव्हानं आहेत, हे जे प्रश्न आहेत आणि एकूणच या नवतंत्रज्ञानाच्या युगामध्ये आदिवासींच्या अस्मितेचे प्रश्न हे आणखी जटिल होत जाणार आहेत. तर मला असं वाटते की त्या अनुषंगानं पुढच्या काळामध्ये आदिवासी कवितेची जी काही दिशा आहे तर ती हुल बिगुल या संग्रहानं त्याचं सुतोवाच केलेलं आहे आणि पुढे येणारी कवी डाकोरे यांची कविता असेल किंवा सुनील कुमरे लिहितात, सुनील कुमरेंची कविता असेल, कुसुम आलामांची कविता असेल, उषा किरण आत्रामांची कविता असेल किंवा आदिवासी कवितेतला एक कवी म्हणून माझीही कविता असेल, त्या कवितेनं एका नव्या दिशेचा शोध घेणं गरजेचं आहे. तर आपले ज्याला आपण एक अस्मिता, अस्तित्व आणि एकूणच सांस्कृतिक जो काही परीघ आहे तर तो आपल्याला पुढच्या भविष्य काळामध्ये टिकवता येण्यासारखा आहे. कारण आतापर्यंत म्हणजे गेल्या
2020 ज्याला आपण म्हणू, कोरोना काळामध्ये आपण तंत्रज्ञानाचा अधिक वापर केला. समाज माध्यमाच्या अनुषंगानं असेल, शिक्षणाच्या अनुषंगानं असेल, वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण ज्याला आपण जे नवतंत्रज्ञान होतं, म्हणजे ज्या तंत्रज्ञानाचा आत्ता आपण वापर करतोय, तर ह्या तंत्रज्ञानाकडे अधिक वळालो आपण कोरोना काळाच्या अनुषंगानं. आणि आज अशा एका टप्प्यावरती येऊन पोहोचलेला आहोत की नवतंत्रज्ञानाची चिंता ही जगभर केली जाते आहे. आणि ते तंत्रज्ञान जग थांबवू शकत नाही, म्हणजे आपल्याला त्या तंत्रज्ञानाला सामोरं जाण्याशिवाय पर्याय नाही. आणि अशा सर्व पार्श्वभूमीवरती एकूणच आदिवासी समुदायाची संस्कृती, कला, तर ह्या दृष्टीनं नव्या पद्धतीनं विचार केला जाणं मला वाटतं की हे अतिशय महत्वाचं आहे. कारण जर AI सॉफ्टवेअर जर वारली चित्र म्हणजे कलावंतापेक्षाही चांगलं करून देत असेल आणि कमी श्रमामध्ये जर करून देत असेल, तर ते चित्र जर आमची कला जर जगवायची असेल, पुढे न्यायची असेल, तर अशा पद्धतीचे प्रश्न आहेत. म्हणजे एक म्हणजे फक्त आदिवासी समुदायाचेच प्रश्न नाही, तर कवी म्हणून आदिवासी कवितेचं अस्तित्व म्हणा किंवा कवीचं अस्तित्व म्हणा, ह्याच्यासारखेही प्रश्न मला वाटते की आज आपल्या सर्वांच्या पुढे आहे. एकूणच आतापर्यंत जो आपण एक आदिवासी समाजाचा किंवा आपल्या संस्कृतीचा जो एक विचार करत आलेला आहोत, म्हणजे जल, जमीन, जंगल आणि एकूणच जी काही आव्हानं, म्हणजे त्यातले बरेचसे प्रश्न हुल बिगुल मध्ये सखाराम डाकुरेंनी अधोरेखित केलेलेच आहेत. पण ह्या प्रश्नांच्या व्यतिरिक्त पण आपल्याला साहित्याच्या माध्यमातून, म्हणजे मग ती कविता असेल, कथा असेल, कादंबरी असेल, तर ह्या नव्या प्रश्नांचाही वेध मला वाटते की साहित्यामध्ये येणं हे अतिशय महत्वाचं ठरणार आहे. त्या दृष्टीनं आदिवासी कवितेनं आणि एकूणच साहित्य प्रवाहाने वाटचाल करणं गरजेचं आहे. कवी त्याच्या एका विवक्षित अशा दृष्टीतून समाजाकडे बघत असतो, समाजाचं परीक्षण करत असतो, विश्लेषण करत असतो आणि ते सगळं आपल्या कवितेमध्ये आणण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे भुजंग मेश्रामचा जेव्हा उलगुलान कविता संग्रह आला, तेव्हा मराठी कवितेला एका वेगळ्या जगण्याची किंवा वेगळ्या जीवन दर्शनाचा परिचय झाला किंवा एक वेगळं जीवन दर्शन घडलं. आणि ह्याही पद्धतीनं ज्याला आपण म्हणू की आदिवासींकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, तर तो उलगुलांना बदलवला. त्यामुळं कवीची जी जबाबदारी आहे ती अतिशय महत्वाची अशी जबाबदारी आहे. आणि आदिवासी कवीनी किंवा कवितेनं त्या दृष्टीनं, त्या दिशेनं आपली वाटचाल करणं हे गरजेचं आहे. कारण इथून पुढं 5 वर्षांनी, 10 वर्षांनी येणारं तत्वज्ञान हे आदिवासींसाठीच नाही, तर एकूणच मानव जातीसाठी मोठं आव्हान ठरणार आहे. आणि त्या आव्हानाच्या संघर्षाची एक चळवळ पुढे येणार आहे. त्या सगळ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि त्या दृष्टीनं आदिवासी कवितेचीही वाटचाल किंवा एकूणच जे दृष्टिकोन आहे ते लक्षात घेणं गरजेचं आहे. या निमित्तानं मला तुम्ही या ठिकाणी बोलावलं आणि हुल बिगुल या संग्रहाच्या अनुषंगानं माझं मनोगत मांडण्याची मला तुम्ही संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आयोजकांचे आभार. आणि कवी यांचं खूप खूप अभिनंदन. आणि नव्या काळाची जी आव्हानं आहेत त्या आव्हानांच्या अनुषंगानं, कारण कवी सखाराम डाकोरे हे फक्त कवीच नाही आहे, तर हे एक संशोधक आहेत. आणि
आदिवासी कवितेच्या अनुषंगानं त्यांनी तौलनिक पद्धतीनं संशोधन केलेलं आहे. म्हणजे हिंदी मधली आदिवासी कविता आणि मराठी मधली आदिवासी कविता, त्याच्यामुळं त्यांच्या विचाराची व्यापकता ही मला माहिती आहे. त्यांच्या प्रबंधाचं मी परीक्षण केलेलं आहे बारकाईने. त्यांचे संशोधनाविषयीचे दृष्टिकोन, आदिवासी समाजाकडे बघण्याविषयीचे दृष्टिकोन हे मला ज्ञात आहे. त्याच्यामुळे मी वरवरच न बोलता या कवीकडून त्यांचा जो पुढचा कविता संग्रह आहे तर त्याविषयी नक्कीच जे मुद्दे या ठिकाणी मांडले तर त्या अनुषंगाने त्यांची कविता पुढे जावी, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतो. हुल बिगुलसाठी त्यांचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सरांनी हुलबिगुलच्या निमित्ताने हुलबिगुल संग्रहावर आणि त्यासोबतच एकूणच आदिवासी कवितेवर इथे भाष्य केलेलं आहे. त्यासमोरची जी आव्हानं आहेत त्याचा इथे वेध घेण्याचा प्रयत्न सरांनी केलेला आहे. आपण अगदीच समारोपाकडे आहोत. मी सगळ्याच मान्यवरांचे मनापासून ऋण व्यक्त करते. वेळात वेळ काढून मुंबई विद्यापीठाचे मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर विनोद कुमरे सर कार्यक्रमात उपस्थित झाले. सर, तुमचे मनापासून आभार. यासोबतच राहुल पाटील आणि ढगे मॅडम इथे उपस्थित राहिल्या, त्यांचेही मनापासून आभार. आणि कवी डॉक्टर सखाराम डाखोरे इथे उपस्थित आहेत, तुमचंही मनापासून मी इथे आभार व्यक्त करते. वृषालीताई, तुमचे खरं तर मनापासून आभार यासाठी की मीडिया भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण हा हुल बिगुल या कविता संग्रहावरील चर्चासत्राचा सोहळा जमून आणला. शीतलताई ढगे यांचे खरं तर म्हणजे जे कविता संग्रह प्रकाशित आहेत त्यांच्या कवितेमधली भूमिका मला माहिती आहे. त्यांच्या कविता संग्रहावर मी लिहिलेला आहे. त्यांची ही आदिवासी साहित्यामध्ये महत्वाची भूमिका आहे. कवितेच्या माध्यमातून त्या अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतात. त्यांनी खूप छान पद्धतीने या ठिकाणी संग्रहावर भाष्य केलेले आहे आणि कविता सादर केलेल्या आहेत. त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. डॉक्टर राहुल पाटील सर हे जव्हार सारख्या आदिवासी भागामध्ये राहतात. आदिवासी साहित्याचेच नाही तर एकूण मराठी साहित्याचे ते अभ्यासक आहेत. आदिवासी समाजामध्ये प्रत्यक्ष राहिल्यामुळे दररोज त्यांच्याकडे विद्यार्थी येतात आणि त्या विद्यार्थ्यांना ते समाजाच्या एकूण समस्यांबद्दल बोलत असतात. या संग्रहातल्या काही कविता त्यांनी प्रत्यक्ष विद्यार्थ्यांकडून वाचून घेतलेल्या आहेत आणि बघा बाबा काय लिहिलंय एका कवीने हे त्यांनी आवर्जून मुलांना सांगितलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने कवितांची उदाहरणे देऊन त्यांनी विश्लेषण केलेलं आहे. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद सर. आणि डॉक्टर विनोद कुमरे सर तर आपल्याला माहित आहे की कोयतूर नावाची कादंबरी असेल, त्याचबरोबर त्यांचा आगाजा नावाचा कविता संग्रह असेल आणि त्यांनी मराठी व हिंदीतील आदिवासी कवितेचा तौलनिक अभ्यास या विषयावर जे मी संशोधन केलेलं आहे डॉक्टर केशव तुपे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर त्या कविता संग्रहा त्या संशोधनाच्या एकूण भूमिकेमध्ये रेफरी म्हणून त्यांचं जे काही योगदान आहे ते अतिशय मोलाचं आहे. त्यांनी ही कविता संग्रहाचे सगळे पैलू उलगडून दाखवतानाच प्राचीन काळापासून आतापर्यंत जे काही आपण फेस करत आलो, ज्या समस्यांचा सामना आपण करत आलेलो आहोत आणि एआयच्या माध्यमातून जे काही नवीन धोके आपल्या समोर उभे राहिलेले आहेत त्याचा सामना कसा कवीने करावा याविषयीची अत्यंत चांगली भूमिका आणि एक प्रकारची भविष्यातली दिशा मला त्यांनी दाखवून दिलेली आहे. त्याबद्दल सरांची मनपूर्वक या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांचे पुनश्च एकदा आभार.